Hello, friends. Today we are going to learn a lesson, a story named as His First Flight. It is written by one Irish novelist and story writer, Liam O. Flaherty. He was a soldier in Irish army as well as novelist and short story writer. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी येतात. कोणतीही गोष्ट नवीन गोष्ट शिकायची म्हटली तर मनामध्ये भीती, करण्याची प्रचंड भीती असते आणि एकदा का त्या गोष्टीवर आपण विजय मिळवला की बस आनंदच आनंद. मग एक लहान मूल जेव्हा पहिल्यांदा चालतं त्याच्या मनामध्ये कदाचित पडण्याची भीती असते, पण जेव्हा ते चालतं ते एवढं आनंदित होतं की विचारू नका. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण आपल्या बालपणामध्ये सायकल चालवायला शिकलो, त्या शिकण्याच्या आधी त्या सायकलवर बसल्यानंतर पडण्याची भीती आपल्या मनामध्ये राहते आणि ही भीती ॲक्च्युअलमध्ये सायकल चालून जाते. बराच दिवस गुढी घालायला लागतं, पण भीती शेवटपर्यंत राहते. पण एकदा सायकल चालवायला लागलो की आनंद गगनात मावेनासा होतो. त्याच पद्धतीचं एक छोटीशी स्टोरी या ठिकाणी नरेट केली आहे ह्या आयरिश स्टोरी रायटरनं. बघूया या स्टोरीत त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला आहे. यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. एक लहान समुद्र पक्षी वॉज अलोन, तो अलोन होता, एकटाच होता. ऑन हिज लेज. लेजचं मिनिंग दिले बघा या ठिकाणी ग्लोसरीमध्ये. अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम वॉल ऑर अ क्लिफ. थोडक्यामध्ये एक अरुंद असा भाग डोंगराच्या कडेवरचा, किंवा आपण थोडक्यामध्ये त्याला डोंगराची कडा म्हटलं तरी चालतं. हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स. त्याचे 2 भाऊ अँड हिज सिस्टर आणि त्याची बहीण हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. ते एक दिवसाआधीच फ्लॉन करायला शिकले होते, उडायला शिकले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. पण ही म्हणजे तो, म्हणजे ते समुद्र पक्षाचं पिल्लू किंवा ते छोटं समुद्र पक्षी, अफ्रेड टू फ्लाय विथ देम, तो त्यांच्यासोबत उडायला घाबरत होता. समहाउ व्हेन ही हॅड टेकन अप अ लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. बघा, समहाउ व्हेन ही हॅड टेकन अ लिटिल रन, जेव्हा केव्हा त्यानं पळायला सुरुवात केली होती. फॉरवर्ड पुढच्या बाजूला. द ब्रिंक, ब्रिंकचा अर्थ होतो उभ्या कड्याचा काठ किंवा तीर. जो डोंगराचा उभा कडा असतो त्याचा काठ किंवा तीर, तो जो तीर आहे ऑफ द लीज, त्या डोंगराच्या कडेचा. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स. आणि त्या ठिकाणी जेव्हा तो पळत येऊन त्या उभ्या कड्याच्या काठावर किंवा तीरावर यायचा आणि फडफडवायचा. फ्लॅप म्हणजे फडफडवणे, अटेम्प्टेड म्हणजे प्रयत्न केला. हिज विंग्स, त्याचे पंख फडफडवायचा प्रयत्न केला. ही बिकम अफ्रेड, आणि लगेच त्याच्यामध्ये काय शिरून जायचं? अफ्रेडनेस, म्हणजे भीती त्याच्या मनामध्ये येऊन जायची. द ग्रेट एक्सपान्स. ग्रेट म्हणजे या ठिकाणी मोठा किंवा विस्तीर्ण. एक्सपान्स म्हणजे विस्तार. ऑफ सी म्हणजे समुद्राचा. स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन मिल्स डाऊन. बघा, द ग्रेट एक्सपान्स म्हणजे खूप मोठा विस्तार
ऑफ सी, त्या समुद्राचा, स्ट्रेच डाऊन बिनीथ, जो खाली विस्तीर्ण असा समुद्र पसरलेला होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, आणि खरंच तो खूप लंबा मार्ग होता, मिल्स डाऊन, अनेक मैल खोल. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. बघा काय म्हणतो स्टोरी टेलर. ही फेल्ट सर्टन दॅट, त्याला नक्कीच असं जाणवलं, हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम, त्याचे पंख त्याला साथ देणार नाहीत, कधीच साथ देणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड, आणि म्हणून त्यानं त्याचं मान खाली वाकवली, लज्जेनं शर्मेनं मान खाली वाकवली. अँड रॅन अवे बॅक, आणि परत तो चालल्या गेला निराश होऊन, टू द लिटिल होल, त्याच्या छोट्याशा बिळामध्ये, अंडर द लेज, त्या डोंगराच्या कडेच्या, वेअर इज स्लेप्ट ॲट नाईट, ज्या ठिकाणी तो रात्री झोपला होता, तिथं तो निराश होऊन चालल्या गेला. इवन व्हेन each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. बघा, इवन व्हेन each of his brothers and his little sister, एवढंच नाही तर त्याची प्रत्येक भाऊ आणि त्याची बहीण लहानी, हुज विंग्स वेअर फार शॉर्टर, त्याच्या भावाचे आणि बहिणीचे दोघांचेही पंख याच्यापेक्षाही शॉर्ट होते. शॉर्ट म्हणजे लहान होते, आखूड होते. हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन, त्याच्या स्वतःच्या पंखापेक्षा त्यांचे पंख लहान होते, म्हणजे याचे पंख मोठे होते. रॅन टू द ब्रिंक, ते धावत धावत त्या ब्रिंकजवळ गेले, म्हणजे त्या उभ्या कड्याच्या काठावर गेले, तीरावर गेले. फ्लॅप्ड दिअर विंग्स, त्यांनी त्यांचे पंख फडफडवले. अँड फ्ल्यू अवे, आणि ते उडायला लागले, ते उडणं शिकले. ही फेल्ड टू मस्टर अप करेज, पण यानं त्याचं जे धैर्य आहे ते धैर्य एकवटण्यामध्ये, टू मस्टर ऑफ करेजचा अर्थ होतो धैर्य एकवटणे, त्याच्या धैर्य एकवटण्यामध्ये तो फेल्ड झाला, अपयशी झाला. बरोबर, हे जे लहान सिगल होता, लहान समुद्र पक्षी होता, त्याचं धैर्य एकवटण्यामध्ये मात्र तो अयशस्वी झाला. जगामध्ये सुरुवातीला कोणतीही गोष्ट शिकायची म्हटली की भीतीचा सामना करावा लागतो. असं म्हणतात, डर के आगे जीत है. सायकल शिकायची, पडण्याची भीती, बरोबर. पोहणं शिकायचं, पाण्यात पडण्याची भीती, बरोबर. त्याच पद्धतीनं कोणती गोष्ट शिकायची तर धैर्य एकवटावं लागतं, पण धैर्य एकवटण्यासाठीच हा यशस्वी झाला होता. टू टेक दॅट प्लंज, म्हणजे प्लंज करण्यासाठी, जोरानं उडी किंवा जोरानं झेप घेण्यासाठी. प्लंजचा अर्थ होतो जोरानं उडी घेणे किंवा जोरानं झेप घेण्यासाठी तो अयशस्वी झाला होता. विच ॲपियर्ड टू हिम सो डेस्पिरेट, आणि त्यामुळं तो डेस्पिरेट झाला होता. डेस्पिरेटचा अर्थ होतो मित्रांनो हताश झाला होता, निराश झाला होता. बरोबर. कोणती गोष्ट इतरांसारखी आपल्याला न करता आली तर नैराश्य आपल्यामध्ये शिरायला लागतं. तुमच्यामध्ये ते शिरतं. आता तुम्ही सगळे किशोरवयीन आहात, तरुण वयामध्ये शिरायला लागलेले आहात. कोणती गोष्ट तुम्हाला करावी लागते, पण मनामध्ये भीती असते. सामना तर करावा लागतो. बघा, हिज फादर अँड मदर हॅड कम, त्याचे वडील आणि त्याची आई ते आले होते. अराउंड कॉलिंग हिम शिरिली, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. बघा, his father and mother had come around. मग त्याचे वडील आणि त्याची आई हॅड कम अराउंड, ते त्याच्या अवतीभोवती आले. कॉलिंग हिम श्रीली, त्याला कर्कश आवाजामध्ये ते सांगू लागले. अपब्रेडिंग हिम, त्याची खरडपट्टी करू लागले, त्याला बजावून सांगू लागले. थ्रेटनिंग, थ्रेटनिंगचा अर्थ होतो बजावणे. टू लेट हिम स्टार्व, तू उपाशी मरशील, तुझी उपासमार होईल, तू भुकेनं मरशील. ऑन हिज लेज, ह्या उभ्या कठाड्याच्या तीरावर,
या डोंगराच्या कडेवर तू उपाशी मरशील अनलेस ही फ्ल्यू अवे, जर तू उडला नाही, तू उडणं शिकला नाहीस. बट फॉर द लाईफ ऑफ हिम, पण त्याच्या जीवनासाठी, ही कुड नॉट मूव, त्यानं जरासुद्धा हालचाल केली नाही, कारण त्याला भीती त्याच्या स्वतःच्या जीवाची होती. आणि जीवाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या भीतीपोटी कुणीच काही करत नाही. बघा, दॅट वॉज 24 hours अगो. दॅट वॉज 24 hours अगो. ती जी गोष्ट होती ती 24 तासाआधीची होती. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. सिन्स देन, तेव्हापासून नोबडी हॅड कम नियर हिम, त्या बिचाऱ्याजवळ कुणीच आलं नाही, कुणीच आलं नाही. तो खरंच उपाशी मरू लागला. द डे बिफोर, म्हणजे एक दिवसाआधी, ऑल डे लॉंग, संपूर्ण दिवसभर, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. बघा, द डे बिफोर म्हणजे एक दिवस आधी, ऑल डे लॉंग, संपूर्ण दिवसभर, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स, त्यानं पाहिलं की त्याचे पालक फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स, ते उडतायत. त्याचे पालक त्याच्यासोबत काय करतायत? उडतायत. कुणासोबत? त्याच्या भावासोबत, त्याच्या बहिणीसोबत त्याचे पालक उडतायत. अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम, आणि त्यांना ते उत्कृष्ट बनवत आहेत, परफेक्ट बनवत आहेत, इन द आर्ट ऑफ फ्लाईट, उड्डाणाच्या कलेमध्ये. टीचिंग देम, त्यांना ते शिकवत आहेत, टीचिंग करत आहेत. टू स्किम, स्किमचा अर्थ होतो बाळांनो, पृष्ठभागाला स्पर्श करून वरचेवर जाणे. म्हणजे समुद्र पक्षी जे आहे ते समुद्रामध्ये मासे पकडतात आणि उडून जाऊन त्याला कुठेतरी एखाद्या दगडावर बसून खातात. तर त्यासाठी त्यांना स्किमिंगचं आर्ट आलं पाहिजे. म्हणजे पृष्ठभागावर उडत उडत जायचं, समुद्राचं जे पाणी असतं त्याच्या पृष्ठभागावर उडत उडत जायचं आणि त्या पाण्यामध्ये न शिरता वरचेवर मासा पकडायचा आणि लगेच वर कसं येऊन जायचं, ही जी आर्ट आहे, ही जी कला आहे स्कीम करण्याची, म्हणजे पृष्ठभागाला स्पर्श करून वरचेवर जाण्याची ही जी कला आहे, द वेव्ज, त्या समुद्राच्या लाटांवर, ही कला ते आपल्या मुलाला शिकवत होते. अँड हाऊ टू डाय फॉर फिश, आणि हे सुद्धा शिकवत होते की समुद्रामध्ये डाईव्ह कसं करायचं, सूर कसा मारायचा फॉर फिश, फिश पकडण्यासाठी. म्हणजे उडता उडता अचानक जर तुम्हाला एखादा मासा दिसला तर त्या ठिकाणी खाली यायचं, मासा पकडायचा आणि परत वर उडून जायचं. याला मित्रांनो डाईव्ह असं म्हणतात, बरोबर, सूर मारणं असं म्हणतात. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर catch his first herring and devour it, standing on a rock, while his parents circled around raising a proud cackle. बघा, he had in fact seen, त्यानं एवढंच नाही तर पाहिलं होतं, his older brother, त्याचा जो मोठा भाऊ होता, कॅच हिज फर्स्ट हेरिंग, त्यानं त्याचा पहिला हेरिंग केला होता. हेरिंगचा अर्थ होतो एक मासा, जो उत्तर अंटार्क्टिक महासागरामध्ये सापडतो. त्या ठिकाणी त्यानं एक मासा धरला होता, पकडला होता, अँड डिव्होर इट, आणि एवढंच नाही तर त्याला डिव्होर करून टाकलं होतं. डिव्होरचा अर्थ होतो आधाशीपणे खाणे किंवा गिळून टाकणे. स्टँडिंग ऑन अ रॉक, एका दगडावर उभा राहून. वाईल हिज पॅरेंट्स, तेव्हा त्याचे जे पालक आहेत म्हणजे आईवडील आहेत, सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल, ते त्याच्या भोवती गोल गोल करून उडत होते आणि गर्वानं कॅकल करत होते. कॅकलचा अर्थ होतो मित्रांनो कलकलाट, कलकलाट करणे.
कलकलाट करत होते आनंदाने. तर त्यांच्या मोठ्या मुलानं पहिला त्याची शिकार केली होती, हेरिंग केली होती, एक मासा धरला होता. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉकड अबाउट ऑन द बिग प्लॅटू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कोवर्डाईस. बघा, अँड ऑल द मॉर्निंग, आणि संपूर्ण सकाळभर, द होल फॅमिली, ते सर्व कुटुंब, हॅड वॉकड, ते चालत होतं, अबाउट ऑन द बिग प्लॅटू, एका मोठ्या प्लॅटूवर. प्लॅटूचा अर्थ होतो पठार. मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ, म्हणजे विरुद्ध बाजूला जो उंच कडा होता त्यावर ते होते, आणि त्यावरून ते त्याला टॉन्टिंग करत होते, म्हणजे खिजवत होते, चिडवत होते. फॉर हिज कोवर्डाईस, त्याच्या कोवर्डाईसपणाबद्दल. कोवर्डाईसचा अर्थ होतो भ्याडपणा, भित्रेपणाबद्दल त्याला ते चिडवत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. बघा, द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, सूर्य हळूहळू आकाशामध्ये असेंडिंग करत होता. असेंडिंगचा अर्थ होतो वरवर येत जाणे. ब्लेझिंग ऑन द हिज लेज, ब्लेझिंगचा अर्थ होतो ॲक्च्युअलमध्ये तळपणे, पण या ठिकाणी त्याचा अर्थ आहे प्रकाशाने उजळून टाकणे. तो प्रकाशाने उजळून टाकत होता. हिज लेज, त्याची जी डोंगराची कडा होती त्या कडेला, दॅट फेस्ड द साऊथ, बरोबर, जी दक्षिणेकडनं येत होती. ही फेल्ट द हीट बिकॉज, त्याला गरमी जाणवत होती, कारण ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल, कारण आधीच्या रात्रीपासनं त्यानं काहीच खाल्लेलं नव्हतं. तो उपाशी होता, आणि त्यामुळं त्याला ती सूर्याची गरमी, ते ऊन जास्त जाणवत होतं. ही स्टेप स्लोली, तो हळूहळू पुढं आला. आउट टू द ब्रिंक, त्या ब्रिंकच्या बाहेर थोडासा आला. ऑन द लीज, त्या डोंगराच्या कडेवर आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग, आणि एका पायावर उभा राहिला. विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग्स, तेव्हा त्याचा दुसरा पाय त्याच्या पंखाखाली त्यानं लपवला होता. ही क्लोज्ड वन आय, आणि त्यानं एक डोळा बंद केला. देन द अदर, आणि नंतर मग दुसरा डोळा बंद केला. अँड प्रिटेंडेड, आणि तो प्रिटेंड करू लागला, भासवू लागला, टू बी फॉलिंग अस्लीप, जसं की तो गाढ झोपी गेलाय. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, तरीसुद्धा त्याच्याकडं कुणी लक्ष दिलं नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. त्यानं त्याचा थोडासा डोळा उघडून पाहिला असेल. ही सॉ, त्यानं पाहिलं, हिज टू ब्रदर्स, त्याचे दोन्ही भाऊ, अँड हिज लिटल सिस्टर, आणि त्याची बहीण, लाईंग, ते पडलेले आहेत मस्तपैकी, ऑन द प्लॅटू, प्लॅटू म्हणजे त्या पठारावर, डोझिंग म्हणजे डुलकी घेत ते पडलेले आहेत, विथ दिअर हेड संक, त्यांनी त्यांचे जे मुंडके आहेत ते मुंडके खुपसलेत. संकचा अर्थ होतो खुपसणे. इन टू दिअर नेक्स, त्यांच्या मानेमध्ये त्यांनी डोके खुपसलेत, आणि ते खुपसून डुलकी घेत पडलेले आहेत, हे त्यानं पाहिलं. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. हिज फादर, त्याचे वडील, वॉज प्रिनिंग, ते प्रिनिंग करत होते. प्रिनिंगचा अर्थ होतो चोचीने आपले जे पंख आहेत ते साफसूफ करणं. द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, त्याचा जो पांढरा भाग होता शरीराचा पाठीमागचा, तो ते चोचीनं त्याचे पंख साफ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. ओनली हिज मदर, फक्त त्याची आई, वॉज लुकिंग ॲट हिम, ती फक्त त्याच्याकडं पाहत असते. आई शेवटी आई असते, बरोबर. लेकरू कसं जरी असलं तर तिचा आपल्या मुलांमध्ये जीव असतोच. ही वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हम्प,
high hump on the plateau. Her white breast thrust forward. बघा, शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प. ती स्टँडिंग होती, स्टँडिंगचा अर्थ उभी होती, ऑन अ लिटिल हाय हम्प, एका छोट्याशा उंच अशा गोलाकार उंचवट्यावर ती होती. ऑन द प्लॅटो, त्या पठाराच्या एका गोलाकार अशा उंचवट्यावरती उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, तिची जी पांढरी छाती होती ती थोडीशी बाहेर निघालेली होती. नाव, आता, अँड अगेन, पुन्हा. शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. तिनं काय केलं, आपल्या मुलाला लालूच दाखवायचा प्रयत्न केला. बघा, शी टोअर, नाव अँड अगेन, आणि आता आणि पुन्हा. शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश, तिनं एक फिशचा छोटासा तुकडा घेतला, त्याचे टोअर केले म्हणजे तुकडे तुकडे केले. दॅट ले ॲट हर फीट, जे तिच्या पायाजवळ पडलेले होते. अँड देन, आणि मग स्क्रॅप्ड, तिनं स्क्रॅप्ड केलं. स्क्रॅप्डचा अर्थ होतो बाळांनो घासणे. ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक, त्या रॉकवर, त्या खडकावर तिनं आपली जी बीक आहे, चोच आहे, तिची जी प्रत्येक बाजू आहे ती प्रत्येक बाजू घासली. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम, आणि मग जेव्हा या यंग सीगलनं, या लहान समुद्र पक्ष्यानं ते दृश्य पाहिलं, त्या फूडचं, त्या अन्नाचं, मॅडन्ड हिम, तेव्हा त्याला थोडंसं खिन्न झाल्यासारखं वाटलं. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. बरोबर, बघा, हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, त्याला सुद्धा ते अन्न त्या पद्धतीनं त्याचे तुकडे करायला, त्याला तोडायला आवडायचं. स्क्रॅप्ड हिज बीक, आणि तोडल्यानंतर त्याची जी बीक आहे, चोच आहे, तिला धार द्यायला आवडायचं. नाऊ अँड अगेन, आणि पुन्हा एकदा. टू वेट इट, बरोबर, तिला घासून घासून त्याला वेट करायला त्याला आवडायचं. वेट म्हणजे धार लावणे, स्क्रॅप्ड म्हणजे घासणे. बघा, गा गा गा. आता पक्षी त्यांचा जो आवाज काढतात, चिमण्यांचा, स्पॅरोचा चिवचिवाचा आवाज असतो, कावळ्यांचा कावकावचा आवाज असतो. या समुद्र पक्षी जे आहेत, बरोबर, आता ह्या धड्याच्या उल्लेखावरनं असं वाटतं की हे उत्तर अंटार्क्टिक महासागर, बरोबर, त्या ठिकाणी जो मासा आढळला आपल्याला हिरिंग, त्यावरनं हे उत्तर अंटार्क्टिक महासागराकडचं दृश्य आहे. आपल्याकडे हे पक्षी आढळत नाही. तर यांचा आवाज हे म्हणतायत गा गा गा. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो ओरडू लागला, बेगिंग करू लागला. आता बेगिंगचा जर डिक्शनरीमध्ये अर्थ पाहिला तर शब्दाचा अर्थ होतो भीक मागणे, पण या ठिकाणी याचा अर्थ आहे विनवणी करणे. तो विनवणी करू लागला, हर, तिला, त्याच्या आईला, टू ब्रिंग हिम सम फूड, की त्यानं तिला काही अन्न आणून द्यावं. गाऊ कोल आहा, शी स्क्रीम्ड, ती सुद्धा किंचाळली. गाऊ कोल आहा. बॅक डेरिसिव्हली, डेरिसिव्हली म्हणजे उपहासानं म्हणाली, आहे की नाही. आपण कसं म्हणतो चल हट तिकडं, त्या पद्धतीनं. बट ही केप्ट कॉलिंग प्लॅन्टिव्हली, पण तरीसुद्धा तो समुद्र पक्षाचं, ते लहान जो समुद्र पक्षी आहे, तो प्लॅन्टिव्हली आवाज देऊ लागला. प्लॅन्टिव्हलीचा अर्थ होतो केविलवाणेपणाने आवाज देऊ लागला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. अँड आफ्टर अ मिनिट, आणि एका मिनिटानंतर, ऑर सो किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर, ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, त्यानं आनंदानं चित्कार केला की त्याला सुद्धा आता खायला भेटेल. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. त्याच्या आईनं काय केलं, हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस, तिनं सुद्धा तो माशाचा तुकडा जो आहे तो उचलला. अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम, आणि उडत उडत सरळ त्याच्याकडे आली. विथ इट, तो तुकडा घेऊन. ही लीनड आउट इगरली, टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट नियरर
टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. बघा, ही लीनड आउट इगरली. तो सुद्धा उत्सुकतेनं थोडासा झुकला. टॅपिंग द रॉक. त्या दगडावर आपले पाय आपटू लागला. विथ हिज फीट. त्याच्या पायानं आपटू लागला. ट्राईंग टू गेट नियरर. आणि जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. टू हर. तिच्याजवळ. ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जशीच ती त्याच्याकडं पलीकडून उडत आली होती. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, शी halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. बघा, but when she was just opposite to him, जेव्हा ती त्याच्या विरुद्ध बाजूला जेव्हा होती, शी halted, त्याची आई, त्या लहान सीगलची आई तिथंच थांबली. halted केलं तिनं. हर विंग्स मोशनलेस. तिचे जे पंख आहेत ते निश्चल झाले होते. त्याची हालचाल थांबली होती. द पीस ऑफ फिश इन हर बीक. तिच्या चोचीमध्ये मात्र तो माशाचा तुकडा होता. ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. जो त्याच्या चोचीच्या पोहोचेमध्ये होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. वंडर्ड व्हाय शी डिड नॉट कम नियरर. अँड देन maddened by hunger, he dived at the fish. बघा, he waited a moment in surprise. त्यानं सुद्धा आश्चर्यानं तिची वाट पाहिली. wondered, त्याला आश्चर्य वाटलं. why she did not come nearer, की त्याची आई जवळजवळ काय येत नाहीये, त्याला खायला का देत नाहीये. and then, आणि मग maddened by hunger, तो भुकेनं maddened झाला होता, वेडा झाला होता. he dived at the fish. लगेच त्यानं काय केलं, थोडीशी उडी मारली, झेप घेतली ती माशी पकडण्यासाठी. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. आणि मग काय झालं, विथ अ लाऊड स्क्रीम, मोठा किंचाळण्याचा आवाज झाला. ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. तो जो छोटा लहान तो समुद्र पक्षी होता तो बाहेरच्या बाजूला पडला खाली. आणि मग खालच्या दिशेनं जाऊ लागला अवकाशामध्ये. देन मॉन्स्टरस टेरर सीज्ड. आणि मग धक्कादायक, मॉन्स्टरसचा अर्थ होतो धक्कादायक, टेरर म्हणजे धक्कादायक अशी भीती. सीज्ड हिम, त्या भीतीनं त्याला गिळंकृत केलं, त्याच्या भोवती पाश टाकले. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि त्याचं हृदयसुद्धा निश्चल झालं. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण तो फक्त एक क्षण थांबला. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट. आणि दुसऱ्या क्षणाला त्याला जाणवलं हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. त्यानं त्याचे पंख असे बाहेर पसरवलेत. त्यानं त्याचे पंख जे आहेत ते दोन्ही पंख असे बाहेर पसरवलेत उडण्यासाठी. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स. जी हवा आहे ती वेगानं पुढून येत होती त्याचे जे ब्रेस्ट फिदर्स आहेत, छातीजवळचे पंख आहेत त्याजवळ. देन अंडर हिज स्टमक. आणि नंतर पोटाच्या खाली त्याला हवा लागत होती. अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि त्याच्या पंखांच्या विरुद्ध बाजूला सुद्धा त्याला हवा लागत होती. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. ही कुड फील, त्याला जाणवू शकलं होतं द टिप्स ऑफ हिज विंग्स. त्याच्या जे पंखाचे जे टोकं आहेत, टोकदार भाग आहे, कटिंग थ्रू द एअर, तो हवेला कापून पुढं जातोय. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. कपाळ मोक्ष त्याचं. फॉलिंग हेडलॉंगचा अर्थ काय होतो, कपाळ मोक्ष. त्याचं कपाळ मोक्ष मात्र झालं नव्हतं, म्हणजे तो मरणार नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स. सोअरिंगचा अर्थ होतो मित्रांनो खूप खूप वरवर उडत जाणं. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स. आणि आता तो खूप खूप वरवर उडत जात होता. डाऊनवर्ड्स आणि खालीसुद्धा. अँड आउटवर्ड्स आणि बाहेरसुद्धा. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि मित्रांनो ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता तो घाबरत नव्हता, त्याची भीती मेली होती. एकदा आपली नजर मेली तर भीती कायमची नाहीशी होऊन जाते.
सायकल चालवताना असो, गाडी चालवताना असो, की या पक्ष्याचा उडताना असो. या ठिकाणी हे जे आयरिश रायटर आहेत, स्टोरी रायटर, यांनी या पक्षाच्या भावना अलगत माणसाप्रमाणे ओळखल्यात, टिपल्यात आणि स्टोरीच्या रूपानं आपल्यासमोर मांडल्यात. बघा, ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. तो आता घाबरत नव्हता पूर्वीसारखा. ही जस्ट फेल्ट अ बिट टीच. त्याला फक्त थोडंसं डिझी आल्यासारखं वाटलं, म्हणजे थोडीशी भोवळ आल्यासारखी वाटली, चक्कर आल्यासारखी वाटली होती. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स. आणि मग त्यानं त्याचे पंख फडफडवले पुन्हा एकदा. अँड ही सौड अपवर्ड्स. आणि त्यानं पुन्हा एकदा वरवर उडत वरच्या बाजूला तो गेला आणि तिथं जाऊन तो गा 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 गाऊ कोल आहा. हिज मदर सुपड पास्ट हिम. त्याची आईसुद्धा त्याच्या पाठीमागं पंख फडफडत होती. हर विंग्ज मेकिंग अ लाऊड नॉईज. आणि मोठा आवाज करत होती, कारण तिलासुद्धा आनंद झाला होता की तिचं जे लहान पिल्लू, सगळ्यात लहान पिल्लू जे उडायला घाबरत होतं, त्याची बहीण, त्याचे दोन्ही भाऊ हे आकाशामध्ये उडत होते, पण तो घाबरत होता, तोही शेवटी उडायला शिकला, तर तिला आनंद झाला होता. ही ॲन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्यानं सुद्धा तिला स्क्रीम करून म्हणजे किंचाळून प्रतिसाद दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि देन म्हणजे मग हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याचे वडीलसुद्धा त्याच्या वरवर उडू लागले आणि ते सुद्धा स्क्रीमिंग करू लागले, आंगळ्या ठोकू लागले, किंचाळू लागले. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम. ही सॉ, त्यानं पाहिलं, हिज 2 brothers, त्याचे दोन्ही भाऊ, अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, त्याची बहीणसुद्धा त्याच्या अवतीभोवती उडत होत्या. करवेटिंग. करवेटिंगचा अर्थ होतो मित्रांनो, वळण घेत हवेत मारलेली जोरदार झेप. वळण घेत हवेत मारलेली जोरदार झेप ते घेत होते त्याचे भाऊ बहीण. अँड बँकिंग. बँकिंगचा अर्थ होतो वळताना एक बाजू वर करायची आणि उडायचं. अँड सोअरिंग, आणि वरवर उडत जायचं. अँड डायव्हिंग, आणि सूर मारायचं. हे त्याचे भाऊ बहीण करत होते आनंदानं. बरोबर. कोणती नवीन गोष्ट जेव्हा कोणी शिकतं तेव्हा तो आनंदोत्सव साजरा करत असतो. आणि या अख्ख्या कुटुंबानं या लहान समुद्र पक्षाच्या सीगलच्या उडण्याचा आनंद साजरा केला आहे. म्हणजे आईनी, वडिलांनी, दोन्ही भावांनी आणि एका बहिणीने. बघा पुढं. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट that he had not always been able to fly, and commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. बघा, then he completely forgot, नंतर तो पूर्णपणे विसरून गेला, that he had not always been able to fly, की त्याच्यामध्ये पूर्वी उडण्याची क्षमता नव्हती, हे तो विसरून गेला. अँड commended himself, आणि त्यानं कौतुक केलं स्वतःचं, टू डायव्ह, तो आता सूर मारू शकत होता. अँड सौर, आणि वरवर भरारी मारू शकत होता. अँड कर्व, आणि हवेत तो विहिरू शकत होता. श्रिकिंग श्रिली, आणि श्रिकिंगचा अर्थ होतो आरोळ्या, तो मारत होता. श्रिली म्हणजे कर्कश आवाजामध्ये, आनंदानं तो मारत होता. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. ही वॉज नियर द सी नाव, आता तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, अगदी त्याच्या सरळ वरून तो उडत होता. त्याला खाली तो विस्तीर्ण समुद्र दिसत होता, ज्याची त्याला खूप भीती वाटायची. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, तो त्याचा सामना करत होता सरळ सरळ त्या समुद्राच्या वर. ही सॉ, त्यानं पाहिलं, अ वास्ट ग्रीन सी बेनेथ हिम, तो विस्तीर्ण असा हिरवागार समुद्र त्याच्या खाली आहे. विथ लिटिल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट, आणि अवतीभोवती छोट्या छोट्या रिजेस आहेत, म्हणजे पर्वतरांगा आहेत, ज्या हलत आहेत ओव्हर इट, त्याच्या अवतीभोवती. अँड ही टर्न्ड हिज बीक साईडवेज, नंतर
त्यानं त्याची जी चोच आहे थोडीशी वळवली अँड काऊड अम्युसेडली, आणि मौजेनं गमतीनं त्यानं काऊड केलं, म्हणजे आवाज केला, काहीतरी आनंदानं आवाज केला, गमतीनं. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स, त्याचे पालक आणि भाऊ, अँड सिस्टर आणि बहीण, हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, ते लँडेड झाले होते, ते उतरले होते ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, त्यांच्यासमोर जो हिरवागार पृष्ठभाग होता त्या ठिकाणी ते उतरले होते. दे वेर बेकनिंग टू हिम, कॉलिंग श्रीली, दे वेर बेकनिंग टू हिम, ते त्याला खुणावत होते, इकडे इकडे. श्रीली, कॉलिंग श्रीली म्हणजे कर्कशपणे आवाज देत होते की इकडे. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी, त्यानं सुद्धा त्याचे जे लेग्स आहेत, पाय आहेत, ते ड्रॉपड केले, म्हणजे खालच्या दिशेनं सोडले. टू स्टँड, उभं राहण्यासाठी, ऑन द ग्रीन सी, त्या हिरव्यागार समुद्रावर. हिज लेग्स सँक इन टू इट, हिज लेग्स, त्याचे पाय सँक झाले, त्या समुद्रामध्ये बुडले, इन टू इट, त्या समुद्रामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट, तो किंचाळला, विथ फ्राईट म्हणजे घाबरून किंचाळला की आता मी पण बुडतो का काय. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, आणि त्यानं पुन्हा एकदा प्रयत्न केला त्याचे पंख फडफडून वर येण्याचा. बट ही वॉज टायर्ड, पण आता तो उडून उडून थंकलेला होता. अँड वीक, आणि दुबळा झाला होता, दुर्बल झाला होता, त्याच्यामध्ये त्राण राहिला नव्हता, शक्ती राहिली नव्हती. विथ हंगर, भुकेमुळं. अँड ही कुड नॉट राईज, आणि तो आता उभं राहू शकला नसता. एक्झॉस्टेड, पूर्णपणे थकलेला होता. बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज, कारण चित्रविचित्र अशा एक्सरसाइज, व्यायाम त्यानं केला होता, वर उडण्याचा, खाली येण्याचा, सूर मारण्याचा. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, त्याचे जे फीट आहेत, त्याचे जे पाय आहेत, ते बुडाले होते इन टू द ग्रीन सी, त्या हिरव्यागार समुद्रात. अँड देन, आणि मग, हिज बेली टचड इट, नंतर त्याची ढेरी, त्याचं जे उदर आहे, त्यानं स्पर्श केला त्या हिरव्यागार समुद्राचा. अँड ही सँक नो फर्दर, पण यावेळी त्याचं जे शरीर आहे ते मात्र बुडालं नव्हतं. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, तो त्या हिरव्यागार समुद्रावर फ्लोटिंग करू शकत होता, तरंगू शकत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या अवतीभोवती त्याचं कुटुंबसुद्धा स्क्रीमिंग करत होतं, किंचाळत होतं, आरोळ्या ठोकत होतं. प्रेझिंग हिम, त्याची प्रशंसा करत होतं. अँड बिअर बिग्स वेअर ऑफरिंग, आणि त्याच्या चोची त्यांना देव करत होत्या. हिज स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश, डॉग फिश नावाचा जो मासा आहे, त्याचे तुकडे ते त्याला देऊ इच्छित होते, देऊ करत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, त्यानं त्याचं पहिलं उड्डाण यशस्वीपणे केलं होतं. लिम ओ फ्लॅहर्टी यांचं हे स्टोरी होती, शॉर्ट स्टोरी. तुम्हाला ही सगळ्यांना नक्कीच आवडली असेल मित्रांनो. लक्षात घ्या, या स्टोरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जीवनामध्ये जेव्हा आपल्या कठीण प्रसंग येतात, कुठली गोष्ट आपल्याला शिकायची असते, मनामध्ये भीती असते, पण ही भीती बाजूला सारून जर आपण पुढं जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच, बरोबर, आपली जी फर्स्ट फ्लाईट आहे, जशी त्याची फर्स्ट फ्लाईट, हीच फर्स्ट फ्लाईट सक्सेसफुल झाली, तशी तुमचीसुद्धा फर्स्ट फ्लाईट ही यशस्वी होईल. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.